हे देखील आपणाला सर्व सभासदांना अभिवादन करते। उपस्थित सर्व या वाठार जिल्हा परिषद मतदारसंघ रहिमतपूर परिसरातले सर्व ज्येष्ठ मंडळी, उपस्थित सर्व सभासद, शेतकरी, सर्व पत्रकार बंधू आणि भगिनी, आज आपल्या सह्याद्री कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्तानं आपण इथं सभा आयोजित केली। गेले 2 दिवस पावसाचं वातावरण तयार झालंय आणि त्यामुळे ही सभा कुठे घ्यायची हा प्रश्न आपल्या सर्वांच्या पुढे होता आणि मग या कार्यालयामध्ये आपण सभा घेतली। या सभेला आपण चांगला प्रतिसाद दिला। गावामधून सुद्धा येत असताना आपण सर्वांनी मोठ्या उत्साहाने या ठिकाणी आलात, याबद्दल सर्वांना अतिशय मनापासून धन्यवाद देतो। आज या ठिकाणी आपली प्रचार सभा होत असताना त्याचा अजितरावांनी उल्लेख केला की निवडणूक हे निमित्त आहे। 97 सालापासून निवडणूक जवळ झालेली होती, पारखी बिनविरोध 14-15 झाली होती आणि या निवडणुकीच्या निमित्तानं आपणा सर्वांना भेटता आलं, आपणाशी विरोध करता आलं। आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेब म्हणायचे की प्रत्येक निवडणुका हे वेगळं काहीतरी शिकवतात। लोक शिक्षणाचा भाग हा निवडणुकीच्या माध्यमातून असतो आणि त्या निमित्तानं 50 वर्षाचा लेखाजोखा आपणा सर्वांच्या पुढे मांडण्याची संधी मला त्या निमित्तानं मिळाली। आपल्या सर्वांना कल्पना आहे, आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारातून सह्याद्री कारखान्याची स्थापना निर्मिती झाली। कारण कराड तालुका हा भौगोलिकदृष्ट्या मोठा तालुका, कराड उत्तर मध्ये आणि दक्षिण मध्ये असे 2 विधानसभा मतदारसंघ। दक्षिण कराड आणि वाळवा तालुका शेजारी आणि कृष्णेचं वाहणारं पाणी, त्यामुळे बागायत मोठ्या प्रमाणावर होते। कराड मधून जाणारा, कराड शेजारून जाणारा कृष्णा कोणाला सुद्धा त्या भागामधून त्या ठिकाणी गेला आणि मग तिथं आदरणीय यशवंतराव मोहिते भाऊनी एक सहकारी कारखाना निर्माण केला, कृष्णा सहकारी साखर कारखाना। कराड उत्तर मध्ये सुद्धा साहजिकच चर्चा सुरू झाली की आपण ही कारखाना उभा केला पाहिजे आणि चर्चा चालू असताना त्यामध्ये बराचसा कालावधी त्यामध्ये गेला आणि हा कालावधी गेल्यानंतर पुन्हा मग सर्वांना आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी एकत्र पुण्याच्या सरीकडे सुद्धा बोलवलं आणि तिथं बरीचशी चर्चा झाली। नेतृत्व कोणाला द्यायचा हा प्रश्न आला, कारण जोखमीचं काम होतं। चव्हाण साहेबांनी आदरणीय पी.डी. पाटील साहेबांच्याकडे ही जबाबदारी दिली आणि सर्वांनी त्याला एक मुखानं मान्यता दिली। कराडच्या नगरपालिकेच्या त्या मैदानावर दासरा जगताप साहेब मंत्री होते, त्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली आणि त्यामध्ये आदरणीय पी.डी. पाटील साहेबांची कारखान्याचे चेअरमन म्हणून निवड झाली। यशवंतराव चव्हाण साहेबांचं एक दूरदृष्टी होती। त्यांनी सांगितले की तुम्ही निव्वळ कराड तालुक्यावर एक कारखाना चांगला चालवू शकाल, कारण कराड तालुक्यामध्ये साधारणपणे एक चित्र स्पष्ट होतं। धोम धरणाची मागणी सातत्याने होती, ते काम सुरू झालं होतं। कन्हेरची मागणी होती, ताळगीचा संघर्ष सुरू होता, उरमोडीचा संघर्ष सुरू होता आणि हे सगळं पाणी येत असताना कराड मार्गे जाणार, त्यामुळे तालुक्यामध्ये निश्चित ऊस वाढणार। त्याच पद्धतीने एक एक्सप्रेस कॅनल हा सांगलीला जाणार होता, जो धोमचा कॅनल आहे, जो आपल्या हापसिंगेच्या वरून जाणार होता, तो कॅनल जाणार होता। परंतु तासगाव तालुक्याच्या काही भागामध्ये त्याला विरोध झाला, त्यामुळे तो प्रकल्प रद्द झाला। पण खात्री होती की निश्चित तालुक्यामध्ये चांगल्या प्रकारचं पाणी येईल आणि मग चव्हाण साहेबांनी सांगितलं की तुम्ही निव्वळ कराड तालुक्यावर एक कारखाना चालू शकाल, पण भविष्याचा विचार करता शेजारच्या तालुक्यांचा समावेश करा। उद्देश काय होता की त्यावेळी एवढी कारखानदारी नव्हती आणि मग जर कारखानाच असेल तर लोक ऊस लावण्याकडे लोकांचा दृष्टिकोन हा नव्हता आणि मग जुना खानापूर तालुका ज्याच्यामध्ये 56 गाव आहेत, ज्यामध्ये आदरणीय चव्हाण साहेबांचं जन्मगाव आहे, त्याचा समावेश त्या ठिकाणी करण्यात आला। खटाव तालुक्याची 36 गावं, त्याचा समावेश करण्यात आला। आपला कोरेगाव तालुका ही गावं यामध्ये घेण्यात आली। सातारा तालुका काशिरी पासून ते कामेरीपर्यंतच्या भागाचा समावेश त्या ठिकाणी करण्यात आला। त्याचप्रमाणे कराड उत्तर पूर्ण आणि कराड दक्षिणचा केशेपाडी पासून ते तांबे, आरेवाडी, गमेवाडी, साजूर, मोपडे, बेलदर एवढ्या भागाचा समावेश करण्यात आला।
साहजिकच लोकांना वाटलं की आता कारखाना आपला झालेला आहे. कारखाना सुरू होत असताना 1250 मेट्रिक टन झाला. पण आदरणीय पी.डी. पाटील साहेबांनी सांगितलं की आपल्याला 10,000 टनावर द्यायचं आणि मग तशा प्रकारची रचना करण्यात आली, तशा प्रकारची इमारती बांधण्यात आली आणि 1250 मेट्रिक टनाने कारखाना सुरू झाला. मी 50 वर्षाची एकंदर माहिती या ठिकाणी आणली. 50 वर्षामध्ये सर्व वर्षाची माहिती मी तुम्हाला देणार नाही, पण या ठिकाणी आपल्याला फक्त मी 4 वर्षांची माहिती या ठिकाणी देणार आहे. 74-75 ला आपण कारखाना चालू झाला आपला 1250 मेट्रिक टनांचा. आपल्याकडे नोंद होती 3,395 हेक्टर नोंद. आपण गळीत केलं 1,57,561 टन गळीत केलं. हेक्टर उत्पन्न आपल्याला 74 टन 180 किलो एवढं हेक्टर उत्पन्न मिळालं. दुसऱ्या वर्षी हेक्टर मध्ये वाढ झाली 3,875 हेक्टर. हे 75-76 सालाला ऊसाची नोंद झाली. गळीत केलं आपण 2,02,34 टन केलं आणि हेक्टर उत्पन्न हे 75 टन 20 किलो एवढं त्या ठिकाणी झालं. चव्हाण साहेबांच्या शुभ हस्ते या कारखान्याच्या भूमिपूजन करण्यात आलं, मोळी टाकण्यात आली आणि 2 लाख टनाचं गळीत झाल्यानंतर आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांना कारखान्यावर त्या ठिकाणी निमंत्रित करण्यात आलं. चव्हाण साहेब कारखान्यावर आले आणि बऱ्याच संस्थांमध्ये पद्धत आहे की आपल्याला संस्थेबद्दल काय वाटतं याचा रिमार्क लिहायचा आणि त्याप्रमाणे चव्हाण साहेबांनी तिथं रिमार्क लिहिला. त्यांनी स्वतःच्या हस्ताक्षरावर लिहिलेला आहे. मी का वाचून दाखवतोय की 76 साली लिहिलेला हा रिमार्क दूरदृष्टी किती होती हे आपल्या या रिमार्कमधून आपल्या लक्षामध्ये. साहेबांनी लिहिले, यशवंतराव चव्हाण साहेबांनी 2 लाख टनाचे गळीत पूर्ण ज्या दिवशी झाले त्या या कारखान्याच्या इतिहासातील महत्वाच्या क्षणी कारखान्यास योगायोगाने भेट देऊ शकलो याचा आनंद आहे. श्री पी.डी. पाटील व त्यांचे सहकारी संचालक यांचे मनापासून अभिनंदन. साखर कारखानदारीच्या तज्ञांच्या मध्ये ही कार्यपद्धती उज्ज्वल भविष्याचे द्योतक आहे. पुढे साहेब असं म्हणतायत, शिकाटीने, संयमाने व जाणतेपणाने विस्तार योजनेचा पाठपुरावा करणं आवश्यक आहे आणि या सर्व वाक्याला अंडरलाईन केलेले आहे. मार्गात अडचणी आहेत पण अडचणी केव्हा नसतात पुढे प्रश्नचिन्ह आहे आणि पुढे लिहिलंय, माझा विश्वास आहे की श्री पी.डी. पाटील व त्यांचे सर्व सहकारी या अडचणीवर मात करतील. या यशस्वी मार्गक्रमाने मला मनस्वी आनंद आहे. पुढच्या वाटचाली संपूर्ण शुभेच्छा. खाली सही आहे यशवंतराव चव्हाण 8 मे 76. त्या वर्षी सांगितलं की भविष्याचा विचार करता विस्तार वाढ केली पाहिजे. पुन्हा काय घडलं की ऊसाचं क्षेत्र हे सातत्याने वाढत गेलं. 4,000 हेक्टर झालं, 5,000 झालं, 7,000 झालं, असं वाढत वाढत हे क्षेत्र गेलं आणि यामध्ये मी 22 हंगामाकडे आपलं लक्ष देऊ इच्छितो. आपण 1250 कारखाना साधारणपणे 86-87 ला 2,500 टनाचा केला, नंतर तो 5,000 टनाचा केला आणि 95-96 दरम्यान 7,500 टनाचा केला आणि त्या वर्षी आपण आपल्याकडे नोंद होती 18,513 हेक्टर नोंद होती. आपण गळीत केलं 12,50,748 हेक्टर, सॉरी 12,50,748 टन गळीत केलं आणि उतारा आपल्याला मिळाला 11.11 हेक्टर. उत्पन्न मिळालं 72.686 किलो, 72 टन हे हेक्टर उत्पन्न मिळालं. वर्षाचे दिवस 365 आपल्याला शाळेत शिकवलंय, पण कारखाना त्यावेळेस चालला 251 दिवस कारखाना चालला. 8 जुलै पर्यंत कारखाना चालला. या भागामधून त्या काळामध्ये 2,51,000 टन गळीत आलं, ऊस आला. आणि पद्धत अशी आहे की शेवटी त्यावेळेस मोबाईल नव्हते, कम्युनिकेशन नव्हतं आणि शेवटी ज्यावेळेस कारखाना बंद करायची वेळ आली त्यावेळेस सर्व वाहनं आलेली खात्री केली. कार्यकारी संचालक, शेती अधिकारी सर्वांनी ती वाहनं हात घेतली. शेवटचं वाहन खाली झाल्यानंतर मग तिथं नारळ फोडला, गव्हाणीचं पूजन केलं आणि सायरन वाजवला. ती पद्धत आहे, सायरन वाजवला जातो आणि सायरन वाजवल्याचा अर्थ असा, ऑन टाइमला सायरन वाजला याचा अर्थ असा की आता कारखान्याचं गळीत संपलेलं आहे. आणि हे सर्व अधिकारी बाहेर आले, चीफ केमिस्ट्री आत राहिले कारण प्रोसेसचं काम सुरू होतं. बाहेर आल्यानंतर एक ट्रॅक्टर मालक तोडीने डम्पिंग ट्रॅक्टर उचलून आला. मग हे अधिकारी म्हणले कारखाना बंद झालाय, आम्ही काय करू शकत नाही. तरी ते म्हणलं तर साहेबांना फोन करून विचारूया. कराडला पी.डी. पाटील साहेबांना फोन केला.
आदरणीय पी डी पाटील साहेबांनी सांगितलं की गव्हाण बंद झालेलं आहे, मिल बंद झालेलं आहे, हे मला मान्य आहे, पण आपला वजन काटा चालू आहे का? ते म्हणजे वजन काटा चालू आहे. वजन करा, त्याला वजनाची स्लिप द्या आणि तो ऊस कुठं मागे नेऊन टाका, मग त्याला वजनाची स्लिप द्या. हे सरकारमुळे शक्य झालं, हे खाजगीमध्ये शक्य होऊ शकत नाही. आता मला सांगा, त्यावेळेस शेतकऱ्यांना तू परत घेऊन जा, तर त्याला काय वाटलं असतं? आणि एवढ्या मोठ्या व्यवहारामध्ये 2-2.5 काय 3 टन ऊसाने काय फरक पडतोय? पण सर्वसामान्यांच्या बद्दलची आत्मीयता ही सरकारामध्ये दिसते. त्याच पद्धतीने पुढे आपण जात असताना बघितलं तर आपली सातत्यानं ही वाढ होत गेली. 15,000 हेक्टर झालं, 16,000 झालं, अशी वाढ होत गेली. आणि नंतर मी तुम्हाला 13-14 सालाकडे तुमचं लक्ष वेधतो. 13-14 सालामध्ये 22,081 हेक्टर नोंद होती आणि त्या वर्षी आपण गळीत केलं 13,28,616 टन गळीत केलं. 11.96 एवढा आपला साखर उतार राहिला आणि त्या वर्षी आपल्याला हेक्टरी उत्पन्न मिळालं 103 टन 62. हे का तुम्हाला सांगतोय की त्या वर्षापासून सातत्यानं 103 टन, 109 टन, 108 टन, 114 टन, 101 टन, 117 टन, 106 टन, 112 टन असं ऍव्हरेज पडलं. म्हणजे 75 टनावर आपण हेक्टरी उत्पन्न सुरू केलं ते 112 टनावर गेलं, म्हणजे 35 टनामध्ये वाढ झाली. 3,500 हेक्टरवरून आपण 22,000 हेक्टरवर गेलो, म्हणजे ऊसही वाढला. आणि त्या प्रमाणामध्ये विस्तार वाढ करण्याची भूमिका आपण घेतली. त्याला वेळ झाला, ही गोष्ट या ठिकाणी आपल्याला मान्य करावीच लागेल. वेळ का झाला तर ज्यावेळेस 97 घटना दुरुस्तीचा कालखंड आला त्यावेळेस हर्षवर्धन पाटील साहेब सरकार मंत्री होते आणि त्यांनी काय केलं की विस्तार वाढीला वेळ होत असताना त्या ठिकाणी त्यांनी ज्या कारखान्याच्या निवडणूक होत्या, जसं आपल्या विधानसभा निवडणुकीतून आपली निवडणूक पुढे ढकलली, खरं तर ही निवडणूक अगोदर होती. आणि मग त्याने गाठ घातली की कोणत्याही कारखान्याला संस्थेला धोरणात्मक निर्णय घेता येणार नाही आणि त्यामुळे आपल्याला विस्तारावर करता नाही. त्याने अजितदादा पवार साहेब, हर्षवर्धन पाटील साहेबांना भेटलो, पण त्या नियमामध्ये त्यांनी काय बदल केला नाही. 14 ते 19 भाजपचे सरकार आलं, प्रयत्न केला, मी सगळे आकडे घेऊन गेलो, कारखान्याचे नोंद किती सगळं सांगितलं, परंतु परमिशन मिळालं नाही. कारण राजकारण नजरेपुढे ठेवून काम करण्याची प्रवृत्ती त्या ठिकाणी होती. पण योगायोग असेल, काहीतरी नशीब आपला असेल, 19 सालच्या निवडणुकीला आपण विधानसभेमध्ये मला पुन्हा एकदा काम करायची संधी दिली आणि ती संधी दिल्यानंतर आदरणीय पवार साहेबांनी माझ्यावर या राज्याचं सहकार व पणन आणि जिल्ह्याचं पालकमंत्री जबाबदारी दिली. सुरुवातीचा काळ आला, कोरोनाचा काळ आला, काही प्रश्न निर्माण झाले, पण ज्या कारखान्याच्या चेअरमनचा प्रस्ताव राज्य सरकारकडनं स्वतःच्या सहीने गेला होता, त्याच प्रस्तावावर सहकार मंत्रिमंडळी सही केली आणि मग आपल्याला परमिशन मिळाली. डीपीआर म्हणजे प्लॅन एस्टिमेट करायला सुरुवात केली. डीपीआर सुरुवात केल्यानंतर तिथं डीपीआर आपण तयार केला, म्हणजे प्लॅन एस्टिमेट तयार केला. नॅशनल फेडरेशनची देशातली मोठी संस्था आहे, त्याच्या माध्यमातून हा डीपीआर करण्यात आला. आणि रशिया आणि युक्रेनचं युद्ध आलं. ते युद्ध आल्यानंतर कारण नसताना स्टीलचे दर वाढले. खरं तर ते युद्धाचा स्टीलच्या दराचा काही संबंध नव्हता, दर वाढले. मग एस्टिमेट बदलतंय. बऱ्याच कारखान्यांनी काय केलं की शुगर कमिशनला एक पत्र दिलं साधं, आणि ते पत्र देऊन त्यांनी त्या ठिकाणी त्या डीपीआर मध्ये मान्यता वाढवून घेतली, किंमत वाढवून घेतली. मी पुण्याला होतो, शुगर कमिशनर शेखर गायकवाड साहेब होते. ते मला म्हणले, साहेब तुम्ही पत्र द्या, मी तुम्हाला त्या ठिकाणी परमिशन देतो. मी त्यांना सांगितलं, साहेब मी आज सहकार मंत्री आहे, उद्या ऐकायला मला माहित नाही, पण मी पुन्हा नॅशनल फेडरेशनकडे जाणार, पुन्हा डीपीआर करणार. कारण सहकारामध्ये काम चोख असावं, उद्या आपल्यावर मारा कोणी करून ही काळजी घेणं गरजेचं असतं. आणि त्यामध्ये काही कालावधी गेला, डीपीआर झाला आणि तो डीपीआर म्हणजे प्लॅन एस्टिमेट झाल्यानंतर पुन्हा स्टेट लेवल परचेस कमिटी, राज्यस्तरीय खरेदी समिती असते. राज्यस्तरीय म्हणजे त्या ठिकाणी साखर संघाचे अध्यक्ष, शुगर कमिशनर, त्या कारखान्याचं संचालक मंडळ हे निर्णय घेत. आणि मग तिथं निर्णय झाला की आपण विस्तार वाढीचं प्रपोजल आहे, त्याचं त्या ठिकाणी 3 कोटेशन आले आणि के बॉयट नावाची सातारची कंपनी, त्याच्यावर त्याला टेंडर द्यायला. आता एक प्रश्न लक्षामध्ये घ्या की कर्ज कुणाला मिळतो? ज्याची पत आहे त्याला कर्ज मिळतं. आणि साखर कारखानदारी म्हणजे असं आहे
की साखर कारखानदारीमध्ये ज्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये स्वतःचा ऊस आहे त्याला परमिशन मिळते. खोटे रेकॉर्ड आणून परमिशन मिळत नाही. आपण 10 वर्षामध्ये किती नोंद केली, किती ऊस बाहेर काढला हे त्या ठिकाणी दाखवू. मी सहकार मंत्री असताना माझ्या बरेच लोक यायचे, काही कारखाने चेअरमन, मी त्यांना गमतीनं सांगायचो, ज्या कारखान्याच्या गेट मधून बाहेर आल्यानंतर ऊस दिसतो तो कारखाना चांगला चालतो. जर आपण म्हणलं की आम्हाला विस्तार करायचे, आमचा पाहुणा 50 किलोमीटर आहे, तो आम्हाला ऊस देणार आहे, कर्ज मिळत नाही. कर्ज हे तुमची त्या ठिकाणी असणारं कार्यक्षेत्र, त्यामध्ये असलेला ऊस बघून कर्ज देतात आणि त्यामुळे आपल्याला ते कर्ज मिळालं आणि आपण विस्तार वाढीच्या कामाला सुरुवाती केली. दुर्दैवानं 23 मे 23ला एक वादळ झालं. त्या वादळामध्ये एक शेड त्या ठिकाणी पडलं आणि मग ते शेड पडल्यानंतर सुदैवानं मनुष्यहानी झाली, पण नुकसान झालं, त्यामध्ये वेळ गेला. पुन्हा काम आपण चालू केलं आणि या सीझनला एक असा अंदाज आहे शेवटी ट्रायल घ्यायची आणि त्या दृष्टीनं बॉयलरचं फायरिंग करण्यात आलं आणि बॉयलरचं फायरिंग केलं. एक लहानशी घटना घडली. त्याच्यापूर्वी मी तुम्हाला एक घटनाक्रम सांगतो की मूळच्या प्लांट मध्ये विस्तारवाढ करावी किंवा नवीन प्लांट करावा असे 2 विचार होते. जनरल सभेला काही सभासदांनी सूचना केली की तुम्ही नवीन युनिट टाका, पण नवीन जागा उपलब्ध कुठे झाल्या नाही. जागा उपलब्ध नाही म्हणजे लायसन्सला असलेली 15 किलोमीटरची जागा मिळत नाही. जुन्यामध्ये मॉडिफिकेशन करायचं म्हटल्यानंतर काही प्रश्न निर्माण होतात, कारण जुनी टेक्नॉलॉजी नवीन टेक्नॉलॉजी मॅच होईल याची खात्री नाही. आणि त्याचप्रमाणे आपण जर बघितलं तर जुन्या टाक्या या बऱ्याचशा कम्पोज झाल्या असतात. जे स्ट्रक्चर आहे त्या स्ट्रक्चरवर कधीतरी गंधक सांडलेला असतो, केमिकल सांडलेलं असतं, रस सांडलेला असतो, त्यामध्ये कम्पोज झालं असतं. आणि मग हे मॅच कसं व्हायचं? मग मी बऱ्याच कारखान्यांची माहिती केली. बाळासाहेब थोरात साहेबांनी स्वतःचा कारखाना नवीन युनिट त्या ठिकाणी चालू केलं आणि तशा प्रकारचा आपण आपल्या आहे कारखान्याच्या शेजारी एक नवीन युनिट करण्याचा निर्णय घेतला आणि त्या उत्तरेला आपण घेतले. त्यात काय काय आपलं आहे तर त्यामध्ये आपण वजन काटे नवीन घेतलेले आहेत, क्रेन नवीन घेतलेले आहेत, केन अनलोड सिस्टीम नवीन आहे, गव्हाण नवीन आहे, फायबरायझर नवीन आहे, 5 ही मिल नवीन आहे, बॉइलिंग हाऊस आधुनिक टेक्नॉलॉजीची बॉइलिंग हाऊस आहे, त्याचप्रमाणे शुअर ग्रेडर आहे, 150 टनाचा बॉयलर आहे आणि 18 मेगावॅट क्षमतेचं टर्बाईन त्या ठिकाणी आपण घेतलेलं आहे. ते सगळं नवीन घेतलेलं आहे. कशासाठी घेतलंय? जुनी टेक्नॉलॉजी आपली जी आहे त्यामध्ये असं आहे की आता सध्याच्या टेक्नॉलॉजीमध्ये कसं आहे की 2,500 टनाचा एक प्लांट आहे आणि तो 2,500 टनाचा प्लांट आहे, त्याचे बॉयलर समोर आहेत. त्याचप्रमाणे शेजारी तिथं आपण साधारणपणे 95-96च्या दरम्यान एक 5,000 टनाचा प्लांट टाकला. भविष्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी जो 2,500चा प्लांट आहे तो प्लांट आणि तो बॉयलर बंद स्टँड बाय ठेवायचा आणि जो 5,000 टनाचा प्लांट होता त्या प्लांटला एक नवीन मिल आपण एक 10 वर्षापूर्वी बसवली आहे. तो प्लांट झाला 7,000 टनाचा चालतो, त्याचे बॉयलर नवीन आहे. तो प्लांट आपल्याला चालू ठेवायचा आहे. आता काय होतंय की आता त्याचा जो फायबरायझर आहे, जो ज्या ठिकाणी उसाचा बारीक भुगा करतो त्याला टर्बाईन आहे, त्याच्या सहाय्याने ते फिरवलं जातं. त्याच्या 5 मिल आहे त्यापैकी 4 मिल या टर्बाईनच्या सहाय्याने फिरवलं जातात. शेवटची मिल फक्त त्याला इलेक्ट्रिक ड्रायव्हर म्हणजे इलेक्ट्रिक मोटर आहे. आता काय होतं यामध्ये की टर्बाईनच्या सहाय्याने मशिनरी फिरवल्यामुळं बगॅस जास्त लागतो, स्टीम जास्त लागते. नवीन टेक्नॉलॉजी अलीकडे 10-15 वर्षात काय झाले की नवीन टेक्नॉलॉजी मध्ये आपण जी स्टीम तयार करणार आहोत त्याच्यापासून वीज तयार करणार आणि नवीन प्लांटचा फायबरायझर हा इलेक्ट्रिक, त्याला 1500 2 मोटर बसवलेले आहेत, त्याच्या सहाय्याने ते फिरणार. 5 ही मिल या इलेक्ट्रिक ड्राईव्हने फिरणार आहे. आवाज कमी राहणार आहे, मोडतोड कमी राहणार आहे, बगॅसचं सेव्हिंग चांगलं होणार आहे, स्टीलचं कन्झम्पशन होणार आहे आणि बगॅसच्या त्या प्लांट पासून साधारणपणे 9-10 कोटी रुपये मिळतील अशा प्रकारची परिस्थिती आहे. 2,500 टनापर्यंत बगॅस घेतला आणि चांगल्या आता सुद्धा साखर चांगले पण या प्लॅन मध्ये चांगल्या प्रतीची साखर तयार होईल अशा प्रकारचं नियोजन करण्यात आलं. आता याला कर्ज आपण घेतलं 750 कोटी रुपये कर्ज घेतला असा अपप्रचार केला जातोय. तर 750 कोटी आकडा कुठनं काढला मला काय माहित नाही.
आता काय खोटच बोलायचं, रिटून बोलायला काय हरकत नाही. उगाच म्हणायचं कारखान्यावर कर्ज आहे, कारखाना असं आहे. पण कर्ज आहे तर कशाला बघताय कारखान्यात? कर्ज आहे ना, मग तुम्ही काय बघताय? आम्ही आहे ना समर्थ त्या ठिकाणी. मी तुम्हाला सांगतो की सह्याद्री कारखान्यात कामकाज करत असताना आम्ही संचालक मंडळ एक रुपयाचा विचार त्या ठिकाणी करतो. कशी बचत होईल याचा विचार करतो. आपण आपली 50,000 लिटरची डिस्टरी आहे, ती चांगली चालू आहे. ती 40 वर्षापूर्वीची आहे. आता मध्यंतरी 4-5 वर्षापूर्वी शासनानं एक योजना आणली की जे इथेनॉल तयार करतील BHE पासून, त्यांना त्या ठिकाणी व्याजामध्ये सवलत द्यायची, अशा प्रकारची घोषणा केली. मग आपण 1 लाख लिटरची एक डिस्टरी उभी करायचा निर्णय घेतला. नॅशनल फेडरेशनच्या माध्यमातून आपण त्याचा DPR का प्लॅन एस्टिमेट केला आणि ते केल्यानंतर त्याचा झालं किती तर एस्टिमेट 132 कोटी 22 लाख त्याचा एस्टिमेट झाला. जिल्हा बँकेनं आपल्याला कर्ज मंजूर केलं 118 कोटी. कारखान्यानं स्वनिधी घातला 10 कोटी 13 लाख. आपण प्रत्यक्ष जिल्हा बँकेकडून कर्ज उचललं 113 कोटी 91 लाख. असं 124 कोटी 4 लाखामध्ये हा प्रकल्प आपण उभा केला. होता कितीचा? 132 कोटी 22 लाखाचा. केला कितीमध्ये? 124 कोटी 4 लाखात केला. 8 कोटी बचत झाली का नाही? बचत करून त्या ठिकाणी केला. आणि या वर्षभरामध्ये आपण त्याची 35 कोटी 40 लाखाची कर्जाची परतफेड केली आहे. त्याची परतफेड सुद्धा केलेली आहे. या वर्षी काय हप्ते जातील, पुढच्या वर्षी हप्ते, 3 वर्षामध्ये तो प्रकल्प नील होईल. आता राहिला प्रश्न विस्तारवाढीचा प्रश्न राहिला. आता विस्तारवाढीसाठी आपलं जे DPR जो झाला नॅशनल फेडरेशनने केला, तो 448 कोटी 21 लाखाचा DPR केला. 448 कोटी आकडा मोठा आहे, तुमच्या मनामध्ये धडकी निश्चित भरेल असं आहे त्या ठिकाणी. पण कुठला कारखाना मला सांगा बिन कर्जात झालेला आहे? कुठली इंडस्ट्री बिन कर्जात झालेली आहे? शेवटी गुंतवणूक केल्याशिवाय तर विकास त्या ठिकाणी होत नाही. आपण हा प्लॅन्ट उभा केला सगळा. हा प्लॅन्ट आपण उभा केला 384 कोटी रुपये आतापर्यंत उचलले. उचलायचे होते किती? 448 कोटी. 384 कोटी आपण उचलले. आणि मग त्याची ट्रायल घेण्यात आली. बघ्याचं फायरिंग आपण केलं. साधारणपणे 25 वेळा त्या बॉयलर मधली स्टीम हवे सोडायचं. कशासाठी? तर त्या बॉयलर मध्ये काही घाण अडकले असेल, काय अडकलं असेल, ते बारीक पार्टिकल असतात ते बाहेर घालवायचे. आणि 16 वेळा त्याचं ब्लोईंग झालं. आणि नंतर मग काय होतं की शेवटच्या 2-3 ब्लोईंगला त्या जे पाईप बाहेर जाते त्या पाईपला 3 इंचाची पट्टी स्टीलची अडकवली जाते. आणि त्याच्या दोन्ही बाजूनं, त्या पाईपच्या दोन्ही बाजूनं, त्या पट्टीच्या दोन्ही बाजूनं स्टीम बाहेर जाते पाईप मध्ये. पण ते काढून बघतात त्याच्यावर किती बर आलेले आहे. त्याच्यावर बर आले असेल मोठ्या प्रमाणामध्ये, याचा अर्थ असा की बॉयलर अजून क्लीन झाला नाही. आणि मग असं चालू असताना 16 वेळा ब्लोईंग झाल्यानंतर, बॉयलर फायरिंग केल्यानंतर जी बगॅस चालला जातो, त्या बगॅस मधून जो धूर तयार होतो, ती राख होती, ती त्या बॉयलर मधून त्या पूर्वेच्या बाजूला साधारणपणे 75-80 फुटावर त्या ठिकाणी जाते. तिथे EPS नावाची एक सिस्टीम बसवली जाते. आणि त्या सिस्टीम मधून ती पास होती आणि पुन्हा चिमणीतून वर जाते. ते जात असताना काय होतं की त्या EPS मध्ये एक ऑटोमॅटिक हॅमर असतात, ठोकत असतात आणि सगळ्या प्लेट असतात. आणि ते ठोकत असताना राख खाली पडते. कारण प्रदूषणाचा नियम बघता राख ही हवेमध्ये जाऊन देणं त्या ठिकाणी कायद्यानं बंधनकारक आहे. आणि त्याचा त्या ठिकाणी स्फोट झाला. ही निवडणुकीची गडबड होती, ब्लास्ट झालं. पोस्ट म्हणजे असं फाकलं मोठ्या. एक कर्मचारी त्या ठिकाणी त्या कंपनीचा जो होता कॉन्ट्रॅक्टरचा, तो पक्कड घेऊन वर निघाला, त्याला भीतर उडी मारली त्याच्या पायाला. 100 फुटावर जे बेल्ट आहेत, कन्व्हेयर बेल्ट आहेत बघायला घेऊन जाणारे, तिथं 2 कामगार काम करत होते. त्यातल्या एकानं त्या वर्ण सरसर खाली उतरत आला, त्याला एक रॉड लागला, त्याला त्या ठिकाणी जखम झाली पायाला. दुसऱ्यानं भीतीने उडी मारली, त्याच्या नडगीला त्या ठिकाणी लागलं. हॉस्पिटल नेलं, कार्यकारी संचालक गेले, फॅक्टरी मॅनेजर गेले, त्यानंतर सेफ्टी ऑफिसर गेले. त्यांनी बघितलं तिथलं चित्र. मी फोन केला, ते म्हणजे व्यवस्थित नाही, संध्याकाळपर्यंत त्यांना डिस्चार्ज मिळेल. ते कारखाना तात्काळ आलो. दरम्यान त्या थर्मॅक्सच्या कंपनीचे अधिकारी चालते. तिथं आल्यानंतर काय झालं, त्यांना विचारलं बाबा कसं कसं घडलं, काय घडलं. मग त्यांनी काही गोष्टी मला सांगितल्या. म्हणून असं कुठं कुठं घडलेलं होतं. तर त्यांनी सांगितलं नंदी शुगर कारखाना कर्नाटकमध्ये अशी घटना घडली, दौंड शुगरला घडली होती, त्याचप्रमाणे माळेगाव शुगरला घडली. या घटना सुरुवातीच्या काळामध्ये धोका हा असतो,
परंतु आम्हाला वाटलं नाही, पण हा धोका झाला. सुदैवानं काही हानी मनुष्यहानी झाली नाही. कंपनीची जबाबदारी आहे, कंपनीने ते खोलाला काल हातामध्ये घेतलेला आहे. आता हे पेशंट ज्यावेळेस दवाखान्यामध्ये गेले, त्या पेशंटला बघण्यासाठी कारखान्याचे अधिकारी कर्मचारी गेले. पण आता कारखान्याची निवडणूक आहे म्हटल्यानंतर काही लोकांना वाटलं की आता आपण ते जाऊन याचं श्रेय घ्यावं आणि त्याप्रमाणे ही मंडळी तिथे गेली. बरं, जाताना काय आपण पाहुण्याला बघायला जाताना शूटिंग काढत जातो भाऊ, हे शूटिंग काढत त्या ठिकाणी गेले, रुग्णाला बघितलं, त्यांच्याशी बोलल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की हे सगळे बिहारचे उत्तर प्रदेश. जायला पाहिजे, जायला हरकत नाही, शेवटी माणूस की म्हणून जायला पाहिजे. मग माझा प्रश्न असा आहे की 21 सालच्या महाशिवरात्रीला कराड शेजारच्या एका गावामधला एक चीफ केमिस्ट कराड हॉस्पिटलमध्ये मरण यातना भोगत होता. त्याला का तुम्ही बघायला गेला नाही? जायला पाहतं ना बघायला. शेवटी माणूस गेला, शेवटी तुम्ही जायला पाहतो बघायला, तुम्ही तिथं बघायला गेला नाही. पण निव्वळ राजकारण म्हणून बघायची प्रवृत्ती ही या ठिकाणी. आज सह्याद्रीवर आमच्या संचालक मंडळावर आरोप करायला कुठलीही गोष्ट या ठिकाणी नाही, कुठलीही गोष्ट. आम्ही काय चुकीचं वागलोय काय भ्रष्टाचार केलाय, साखर काय चोरल्या, काय साखर विकल्या का, मोलाचं करून विकलंय का? तुम्ही बघा, कुठला आरोप आपल्यावर नाही, कुठलंही काम आपण तसं करत नाही. आता मागे एकदा काय घडलं की माग आपल्याकडे ज्याचा भैयाने उल्लेख केला, साखर मोठ्या प्रमाणात झाली. आपल्या जी क्षमता होती गोडाऊनची ती 11 लाख क्विंटल, नवीन विस्तारवाडीमध्ये अजून 5 लाखाची आपण केलेलं आहे, पण त्यावेळी 11 लाख क्विंटलची होती. आपण साखर बाहेर ठेवली, बाहेर म्हणजे गोडाऊनच्या बाहेर ठेवली, झाकून ठेवली. कारखान्याच्या इमारती पुढे साखर होती, तुम्ही जाता जाता बघितलं असेल, त्यावेळी पूल नव्हता. आणि मग ही साखर बाहेर ठेवल्यानंतर अनेकाने आरोप केला, याला काही कळत नाही, याला व्यवहार ज्ञान नाही, साखर बाहेर ठेवल्या, कारखान्याची इमारत दिसत नाही. माझं म्हणणं काय, माझ्यावर टीका तुम्ही जरूर करा, पण मी एका कारखान्यात चेअरमन आहे, त्यावेळी आमदार होतो, भाषा जरा वापरली पाहिजे ना. हे नव्हते तेव्हा, बरं का, हे नव्हते, दुसरे लोक होते. आणि मग मी भाषण केलं एका ठिकाणी की साखर बाहेर ठेवल्या गोष्ट करे, पण ती मालकाला दिसवा अशी चूक. मागच्या मागे गेल्यावर काय करायचं? फायदा काय झाला की आपण ती साखर विकली आणि ती विकल्यानंतर 3260 एवढा दर आपण हा त्या ठिकाणी दिला. आणि त्यामुळं हा जो कालावधी आहे आपला 7 वर्षाचा कर्जफेडीचा कालावधी आहे. मी तुम्हाला या ठिकाणी जाता जाता एक उदाहरण देतो की एखाद्या शेतकऱ्यानं जर आपल्या शेतामध्ये 5 HP ची मोटर टाकली आणि 2-2.5 हजार फुटाची पाईपलाईन केली आणि ती पाईपलाईन केली आणि जर ती पाईपलाईन केली तर एकदाच पाईपलाईन केल्यानंतर साधारणपणे 30-35 वर्ष त्याला काय दुसरा खर्च नसतो, फक्त उत्पन्न घ्यायचं असतं. तसं कारखान्याचं आहे, एकदा खर्च केल्यानंतर पुढचे 35-40 वर्ष आपल्याला खर्च करायची गरज नाही. उत्पादन वाढण्यासाठी कर्ज घेतलेलं आहे. तुम्हाला या ठिकाणी एक उदाहरण देतो की परवा आपल्या कारखान्याच्या जवळ मोठ्या स्कीम 15 स्कीम आहेत आणि त्या 15 स्कीम पैकी एक जी योजना आहे ती तळबीडची. त्या तळबीडला मी गेलो होतो, तिथल्या सचिवाला विचारलं खर्च किती आला, त्याने सांगितलं 35 वर्षापूर्वी 2,80,00,000 खर्च आला. यावर्षी चरेगाव, शीतळवाडी, भवानी नगर, खालकारवाडीचा ऊस किती गेला त्याची बेरीज त्या ठिकाणी केली आणि ती बेरीज केल्यानंतर त्याला मी सांगितलं की आता आपण 3204 रुपये दिले, अजून 50 रुपये देणार आहे, त्याला गुणिले 3204. मग 3204 केल्यानंतर जो आकडा आला तो 15 कोटी आणि काय लाखाचा, तरी 30% ऊस बाहेर गेला आहे. म्हणजे 20 कोटीचा रक्कम गावात आली त्या स्कीम मुळे. गुंतवणूक किती 35 वर्षापूर्वी 2,80,00,000 रुपये. या 20 कोटीमध्ये त्या गावामधल्या शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आर्थिक परिवर्तन काय घडलं का नाही? लहान सहान उद्योगधंदे काय चालले का नाही? चाललेलं आहे शेवटी. आणि मग हे कर्ज त्यासाठी उत्पादकता वाढवण्यासाठी कर्ज घेतलेलं आहे. हे खासगी कारखाने सुद्धा कर्ज काढल्याशिवाय त्या ठिकाणी आपला कारखान्याची विस्तार करू शकत नाही. आणि आपल्याला का दिलं? आपली प्रॉपर्टी जी आहे ना, ही प्रॉपर्टी आपल्या असेट्स फार आहेत. म्हणजे ज्याचा अजित आपण उल्लेख केला, आपली जवळ 325 एकर जमीन आहे, 325 एकर एवढी जमीन आहे. डिस्टिलला वेगळी प्लॅन आहे, शुगर गोडाऊनला वेगळी जागा आहे, त्याच पद्धतीने आपण जे प्लेसमेंट तयार करतो त्याला वेगळी जागा आहे, बियाण्याचे प्लॉट करतो त्याला वेगळी आहे, खोकी एरियाला वेगळी आहे, शाळेला वेगळी आहे, ऍग्री इंजिनला वेगळं आहे, ऍग्री कॉलेजला वेगळं आहे. आता काही जणांचे 5-9 पर्यंत शेअर्स आहेत.
कायद्यानं पोट नियमामध्ये असं आहे की हयात वारस सभासद करता येत नाही, पण आम्ही असा निर्णय घेतोय की पोट नियमामध्ये दुरुस्ती करायची. ज्या शेतकऱ्याच्या घरामध्ये त्याच्या पत्नीच्या नावावर जमीन असेल, मुलाच्या मुलीच्या सुनेच्या नावावर जमीन असेल, ज्यांचा ऊस येईल त्याला त्याचाच शेअर त्याला देण्याची होता. त्यामुळे तोही प्रश्न त्या ठिकाणी सुटायला मदत होईल. पण कार्यक्षेत्रामधला पाहिजे आणि तिथला पाहिजे. आता शहाजीरावने उल्लेख केला की धामनेरचं नाव सारखं निघते त्या ठिकाणी. शहाजीराव, तुमच्यासारखी 3 गाव आहेत, एक सिद्धेश्वर, किरोली आणि एक चितळी. हे सुद्धा आपल्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये होते. पण त्यावेळेस काय घडलं की त्यावेळेस त्या लोकांनी सांगितलं की आम्हाला शंकर सहकारी जवळ आहे, आम्ही तिकडे जाऊ. धामनेरचं काय घडलं मला माहित नाही, पण काही शेअर त्या ठिकाणी झालेले आहेत, भविष्यात होतील शेअर त्या ठिकाणी. पण आता काय आलं की शहाजीराव प्रचार आहेत म्हणून त्यांचं नाव त्या ठिकाणी निघतंय. पण मी तुम्हाला सांगतो की शहाजीरावला सुद्धा माहित नव्हतं की आपलं गाव कार्यक्षेत्रामध्ये आहे. आपण ते त्या ठिकाणी शोधून काढलं, जुने नियम त्या ठिकाणी बघितले. भविष्यामध्ये तिथले सभासद आपल्याला करायला लागतील ना, कारण आता शेअर कॅपिटल आपल्याला वाढवणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने आपण तेही काम आपण त्या ठिकाणी करू. आता विरोधकांच्याकडे कुठलाही मतदान नसल्यामुळं काही अपप्रचार मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो. तो अपप्रचार करत असताना मी दुसरी गोष्ट सांगतो की कोरोनाच्या काळामध्ये विशेषतः आपण एक सॅनिटायझर तयार केलं. या रहिमतपूर परिसराने चांगलं काम त्या काळामध्ये केलं. मार्केट ठराविक वेळेत चालू ठेवायच्या, ठराविक बंद ठेवायचं अतिशय चांगलं काम आपण सर्वांनी केलं. याबद्दल सुद्धा आपल्याला धन्यवाद देतो. आपण आता हँड सॅनिटायझर कार्ड काढलं, त्याची किंमत आपण ठेवली 100 रुपये. मला फोन आले, अहो 250 रुपये विका की 100 रुपये काय विकताय. मी त्यांना सांगितलं की 22 रुपये आरएस, 52 रुपये आरएसचा दर आहे. 2 लिटर मध्ये 104 रुपये मध्ये 3 बाटल्या तयार होतात आणि त्याची प्रोडक्शन कॉस्ट जर चार्ज नसतील तर दर कशाला चार्ज घ्यायचा. म्हणून आपण कमी किमतीमध्ये त्या ठिकाणी दिला. आपल्याला काय पैसे कमवता आले असते ना, पण ती पैसे कमवायची वेळ नव्हती. ऑक्सिजनचा प्रश्न आला. एक सिल्वर एमआयडीसी मध्ये प्लांट होता त्या ठिकाणी स्टीलचा, तो प्लांट बंद होता. रामराय नाईक साहेब, मी, मकरंद आबा, शंभूराज देसाई साहेब आम्ही बघू तिथे गेलो. शेखर सिंग कलेक्टर होते, तिथं बघितलं आम्ही. ते कंपनीच्या मालकाने सांगितलं की मेरे लोक तब निकल गए, मैं कुछ नहीं कर सकता. ते चहा घेतला आणि पुन्हा मी आत गेलो, एकटाच गेलो आणि तिथं बघितलं की ते कॉम्प्रेसर आहेत. जे कॉम्प्रेसर आपल्या सहकारी कारखान्यामध्ये असतात. मी आत येऊन सांगितलं की मी कारखान्याची टीम उद्या पाठवतो. मग आपले फॅक्टरी मॅनेजर, सर्व कर्मचारी, अधिकारी गेले आणि तो प्लांट चालू केला. मग नंतर जिल्ह्यातल्या इतर कारखान्याचे वर्कर आपण घेतले आणि त्यामुळं जिल्ह्यातली काही अंशी ऑक्सिजनची सोय त्या ठिकाणी झाली. आपण ऑक्सिजनसाठी किती त्रास झाला आपण पाहिला. आपण चांगल्या प्रकारचं बियाणे देण्याची व्यवस्था करतो, फवारणीची VSI खतं आपण देतो, सेंद्रिय खतं देतो, कंपोस्ट खतं देतो, तागाचं बियाणे देतो. आता मी तुम्हाला सांगितलं ना की आपले हेक्टरी उत्पन्न वाढते. आता पवार साहेबांनी एक मीटिंग घेतली होती. एक नवीन टेक्नॉलॉजी हे टेक्नॉलॉजी लावायची की ज्याच्या माध्यमातून हेक्टरी उत्पन्न 125 एकरी उत्पन्न त्यांना 125 टनाच्या वर न्यायचं आहे. आता जर ती सक्सेस झाली आणि सक्सेस करणार आणि ऊस जर वाढला तर गळीत कुठं करायचं आणि वेळी आपल्याला त्या ठिकाणी प्लॅन्ट मध्ये बदल करता येणार नाही. आणि म्हणून त्यासाठी हा प्लॅन पुढच्या 35-40 वर्षाचा दृष्टिकोन नजरेपुढे ठेवून कमी खर्चामध्ये जास्त, कमी उत्पादक खर्चामध्ये जास्त कशी करायच्या दृष्टीने आपण केलं आहे. आणि हीच गोष्ट या विरोधी लोकांच्या मनामध्ये खुपते असं आता मला दिसायला लागलेलं आहे. मुद्दा कुठलाही नाही. आता घराणेशाहीचा आरोप त्या ठिकाणी केला जातो. ही गोष्ट खरं आहे, त्या ठिकाणी घराणेशाहीचा आरोप केला जातो. आता मला सांगा की मी जर PD पाटील साहेबांच्या घरात जन्माला आलो, माझा काय गुन्हा आहे का, अपराध आहे का माझा काय. मी आलो, मी 82 ते 92 कार्यकर्ता म्हणून फिरवतो. 92 ला याच विभागाने मला संचालक म्हणून काम करायची संधी दिली. 96 ला मी चेअरमन झालो आणि तुम्हाला सांगतो एवढा वाईट प्रसंग होता. मी चेअरमन झालो आणि ऊसाचं उत्पन्न वाढलं. 8 किलोपर्यंत कारखाना चालला. जर पाऊस पडला असता आणि कारखाना जर बंद झाला असता तर माणसं म्हणली असती ह्याला चेअरमन केला म्हणून घोटाळा झाला. मग अशा अडचणीच्या काळामध्ये मी काम केलं. 5 वर्ष काम केलं. पुन्हा मला संधी आपण सर्वांनी दिली. सातत्यानं संधी आपण सर्वांनी दिली आणि ठीक आहे, मी तुमच्या विश्वासाला पात्र राहून काम करण्याची भूमिका घेतली. दर 5 वर्षाने आम्ही त्या ठिकाणी आपल्याकडे येतो, विनंती करतो. आता अलीकडे निवडणुका झाल्या नाहीत. आता
विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर काही लोकांनी सांगितलं की आता खरं तर हे काय, मला खरं तर टीका करायचं मला जमत नाही, खरं तर निवडून आल्यानंतर सांगितलं पाहिजे की मी मतदारसंघासाठी हे करेन ते करेन असं करेन. ते राहिलं शामराव बाजूला, पण म्हणले कारखान्याची निवडणूक जिंकणार आहे आणि त्या ठिकाणी कारखाना चालत नाही. पण दुसरी सांगड त्याने घेतली, मी अंधश्रद्धेवर विश्वास ठेवत नाही. दुसरं काय झालं की ते म्हणले शेड पडलं, हे विधानसभेला पडले. आता ईपीएस त्या ठिकाणी स्फोट झाला, आता यांचं चेअरमन पद झालं. हे घालवणार नाही, तुमच्या हातात निर्णय त्या ठिकाणी. तुम्ही बघितलं पाहिजे की हा कारखाना कुणाच्या मालकीचा ठेवायचा, कसेच तर कशाला सांगड घालायची प्रवृत्ती त्या ठिकाणी. आणि मग त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की आम्ही कारखाना, काय हरकत नाही, निवडणूक त्यांनी लावल्यामुळं किमान आपल्याला इथे भेटता आलं. मी तुम्हाला सांगतो की आता यात 8-10 दिवसात जाहीर सभा सुरू झाले. त्याच्या अगोदर मी 80 गावात गेलो, मी जयपूरला गेलो तर तुम्हाला माहिती नसेल, तिथे गेलो, तिथे विचारलं लोकांना काय प्रश्न तुमचे आहेत. 99% लोकांनी सांगितलं की ऊस आमचा जात नाही, ऊस गेला पाहिजे. अलीकडे काय झालं की आडसालीचं प्रमाण वाढलेलं आहे. आडसालीचं प्रमाण एवढं वाढलेलं आहे की आता नर्सरीतनं रोपं येतात आणि 1 ते 15 जुलैमध्ये 7,500 हेक्टर नोंद होती. ही आडसाली नोंद फक्त सह्याद्रीला होती का हो? अजिंक्याला होती, आपल्याला होती, कृष्णाला होती, किसनवीरला होती, वारणेला होती, रायमबापू कारखाना सगळीकडे होती. पूर्वी कसं होतं की 5 दिवसाची कसोटी चालायची, आता 20-20 आहे. त्यामुळं कमी वेळामध्ये जास्त वेग करण्याचं अशा प्रकारचं काम करावं लागते. आणि त्यासाठी म्हणून आपण हा विस्तार वाढीचा निर्णय घेतलेला आहे. आडसालीचं क्षेत्र वाढते, त्याचा परिणाम हा कमी होतोय, पण भविष्यामध्ये तो परिणाम होणार नाही. आता धनगरवाडी हंबरवाडीचं गेल्या वर्षी पाणी आलं, यावर्षी धनगरवाडीचं पाणी सोडलं, ठीक आहे, कार्यक्रम घेतला, आपण उल्लेख केला त्या ठिकाणी. पाणी सोडल्यानंतर सांगायला पाहिजे की शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आता परिवर्तन घडेल, चांगलं काम होईल. ते राहिलं बाळासाहेब पाटलाव टीका. बरं, एवढं कळायला पाहिजे. एमएससीबी या ठिकाणी मला फोन करून सांगते, राऊत साहेब ते चालू करायला गेले पण 24 तास कनेक्शनच नाही, आमच्याकडे कोण आलंच नाही. तुम्ही पूर्वी आमच्याकडे यायचा तरी आम्हाला सांगायचं तरी. 6 तास पाणी चाललं, पाणी गेलं, सगळा इव्हेंट त्या ठिकाणी झाला. पुढे काय झालं, योजना चालली पाहिजे या मात्राचा मी सुद्धा आहे. शेवटी शेतकऱ्यांना पाणी घ्यायला पाहिजे. पण अशा प्रकारच्या काही गोष्टी या केल्या जातात. आता कारखान्याच्या समोर उभा राहून त्यांनी त्या ठिकाणी आव्हान दिलं, मी समोर असतो दिलं असतं ठीक आहे, पण ज्या कारखान्याचे सर्वसामान्य स्वाभिमानी सभासद मालक आहेत 32,205, त्यांना तुम्ही आव्हान दिलंय. चव्हाण साहेबांचा पुतळा पुढे यायचं भान सुद्धा तुम्हाला राहिलं नाही त्या ठिकाणी, आणि तुम्ही आव्हान दिलं. हे आव्हान बाळासाहेब पाटलाची एकट्याची गोष्टी नाही, तुमच्या सगळ्यांची गोष्टी आहे. तुम्ही निर्णय घ्यायचा आहे. हा महाराष्ट्रातला चव्हाण साहेबांचा विचार जोपासणारा कारखाना हा अधिक गतीने पुढे नेण्यासाठी आणि 50 वर्षानंतर त्या ठिकाणी आपण वेगळ्या क्षेत्रामध्ये पदार्पण करत असताना आपल्या सर्वांनी सहकार्य करावं अशी विनंती या निमित्ताने करतो. आपण साखर मोफत देण्याची घोषणा सुद्धा केलेली आहे, देणार आहे आपण त्या ठिकाणी. कारण शेवटी आपण सर्वांनी त्याग केल्यामुळे कारखाना हा चांगल्या प्रकारचा चालू शकतो. आपली निवडणूक निशाणी कब्बशी. आपल्याला आता मतदान करत असताना 10 त्या ठिकाणी मतपत्रिका आपल्याला मिळणार आहेत आणि 10 मतपत्रिका मिळाल्यानंतर आत गेल्यानंतर गडबडायचं नाही, गांगरायचं नाही कोणी. कारण काय होणार आहे की त्याला वेळ भरपूर आहे, 8 ते 5 वेळ आहे आणि अशा प्रकारच्या अशा कलरच्या 10 मतपत्रिका मिळतील. पहिल्या गटामध्ये 2 नावं आहेत, पुन्हा 3 नावं आहेत, असे 6 गट आहेत. दुसऱ्यामध्ये सुद्धा 2 आहेत, पुन्हा 4 गटामध्ये 3-3 नावं आहेत. पुन्हा मागासवर्गीयसाठी एकच नाव आहे. त्यानंतर महिलांसाठी 2 नाव आहेत आणि एक त्या ठिकाणी एक दुसरं त्या ठिकाणी शिरतोडे आपले उमेदवार तिथे एक नाव आहे. कुंभार आपले त्या ठिकाणी सुद्धा एक नाव आहे. आणि आपण या मतपत्रिका ज्या आहेत ना, त्या मतपत्रिका तिथं फक्त कब्बशी दिसेल ते शिक्का उठवायचं. 2-3 कंपार्टमेंट असतील, मागं लाईन लागली तरी गडबडायचं नाही. तिथं आपण फक्त जिथं कब्बशी ते शिक्का मारायचा, मोजत सुद्धा बसायचं नाही. कारण उमेदवारांची संख्या जास्त आहे, थोडं जमलिंग होऊ शकतं. कार्यकर्ते आता गावोगाव फिरतात. आज आपण इथं आलो, आता तांबे भागामध्ये सुरू आहे एक सभा, चोरड्याला एक मोठी सभा सुरू आहे. सर्व ठिकाणी कार्यकर्ते घरोघरी फिरतायत. आपण उद्या आणि परवा उद्या सांगता सभा आहे, पण आपण घराघरामध्ये जाऊन त्या ठिकाणी चिन्ह समजून सांगावं आणि पिढी पाटील पॅनलला पुन्हा एकदा आपल्या सर्वांची सेवा करायची संधी द्यावी
अशा प्रकारची विनंती या निमित्ताने या ठिकाणी देतो. आपण जो विश्वास व्यक्त केलाय त्या विश्वासाला तडा न लागू जाता एक महाराष्ट्रातला दैदिदमान असा कारखाना चालून जातो एवढी खात्री आणि विश्वास देतो आणि संपवतो. जय महाराष्ट्र.